नमस्कार, सुस्वागतम. भंकसे मज्जा या आमच्या राजसंस्थानाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या विशेष पुरस्कार सोहळ्यात मी श्याम कधीतरी सुंदर म्हणजेच या संस्थानाचा प्रधान तुमच्या सगळ्यांचं गहिरं स्वागत करतो. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले कलाकार म्हणजेच अभिनय टेंगुळ समीर चौगुले आणि अभिनय टेकडी दत्तू मोरे यांचंही गैर स्वागत करतो. मला तुम्हाला सांगायला गैर आवडेल की आमच्या संस्थानातर्फे या दशकातले 2 कॉमेडी रत्न फार काळजीपूर्वक निवडले गेलेले आहेत. म्हणूनच समीर चौगुले यांना आम्ही कॉमेडी रत्न आणि दत्तू मोरे यांना आम्ही कॉमेडीचा सागरगोटा हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. आणि तेही आमच्या महाराणी काटेवंती यांच्या हस्ते. या पुरस्काराचं स्वरूप आहे मानाची शाल, मानाची पगडी आणि 5 लाख रुपये रोख. 5 लाख? थांब ना जरा. अरे हो ना, थांब जरा. सेलिब्रिटी आहेस ना, तसा वाग ना. कळतंय का तुला? नेहमी हेच म्हणतो मी तुम्हाला. ही जनरेशनचा हाच प्रॉब्लेम आहे. म्हणून तुला सागरगोटा पुरस्कार मिळतो, मला रत्न मिळतो. लक्षात आलं का? फरक कळतोय का तुला? पण नाही दादा, मी ना ऍक्टिंग कडे फोकस करून असतो दादा. हे पुरस्कार वगैरे ठीक आहे, मला फार पटत नाही दादा. मला पटतंय. मी पुरस्काराच्या मागे असं म्हणायचंय तुला. नाही तसं नाही दादा, पण कसं आहे दादा, सातत्य महत्वाचं आहे. पुरस्कार वगैरे काय मिळत राहतं. मग घरी जा, चल घरी जा. ना घरी जा ना. पुरस्कार मिळा तर मग घरी जा ना. कशाला समीरजी नाही, काही समस्या आहे? नाही समस्या काय ना, जस्ट एक ज्युनियर आहे ना, त्यामुळे त्याला. शिपाई, जी प्रधानजी. कलाकारांना पुष्पगुच्छ द्या. प्रधानजी. थांब शिपाई. डाव्या हाताने नाही, उजव्या हाताने. डाव्या हाताने काही केलं तर काय होतं माहिती आहे ना? माहिती आहे प्रधानजी. माफी असावी प्रधानजी, माफी असावी. धन्यवाद. बघितलंस, उगाच नाही संस्थानं मोठी होत. नियम असतात, नियम, शिस्त असते. हेच संस्कार आहेत. मुलायचा होशियार. जागतिक किडे जोपासू या संघटनेचे अध्यक्ष डायटिंग या शब्दाला कुत्र्यासारखे तुडवणारे सिंहगर्जना हे जांबाई, ज्यांच्या एका जांबाईने एक गाव 26 किलोमीटर मागे सरकले होते. त्यांना जगातल्या सगळे केक बघून थरथर 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 कापतात. अंकसे माझ्या संस्थानातील महाराणी मलिका आहे, वनिता आहे, आबोबाबा आहे, खरा ते येत आहेत. मुजरा महाराणी. समीरजी. हो. ये. मुजरा कर, हो मुजरा. करतो हे. मुजरा कर. मुजरा राणी सरकार. मुजरा राणी सरकार. महापाप, घोर महापाप, अनर्थ. काय झालं काय? पण अरे उचल ना, मला बघतो काय. समीरजी हे काय केलं तुम्ही? काय झालं? हो, मी काय करणार? राणी सरकार आल्या, मी मुजरा केला. काय टपली मारणार की? शरम, बदतमीज. डाव्या हाताने मुजरा करतोस, त्यात राणी सरकारांची तोहीम करतोस, त्यात फालतू पंच मारतोस. तुझ्या फालतू पंचातर. थांब शिपाही, थांब. अरे राणी सरकार, क्रोध आवरा नाहीतर तुमची बोबडी वळेल. माझं समीरजी हे काय केलं तुम्ही? काय केलं मी? राणी सरकार आल्या म्हणून मी आला म्हणून मी हे काय करताय? मुजरा केला मी, बाकी काय करणार? अरे तेच करतोस. शिपाही, अरे हे काय आहे? दादा, इकडे. अरे मी काय केलं? अहो तुम्ही डाव्या हाताने मुजरा केला.
हा मग काय झालं, प्रॉब्लेम काय आहे? आमच्या राज्यात डाव्या हाताने मुजरा करणं किंबहुना डाव्या हाताने कुठलीही गोष्ट केली तर ते पाप मानलं जातं. हो, का? कायदा केलाय तसा. आणि जर राजशिष्टाचारात कोणी डाव्या हाताचा वापर केला तर त्याचा डावा हात कलम केला जातो. मग मग चांगलं आहे ना दादा, तुझ्या डाव्या हाताला अजून एक हात येणार म्हणजे. अरे कलम म्हणजे आंब्याचं कलम नाही, अजून एक लावायला. विंडो काय आहेस का रे, काय बोलतोयस तू? कलम म्हणजे छाटणार माझा हात छाटणार. नाही नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की हा असा कसा नियम तुमच्या राज्याचा, एवढंच माझा पॉइंट होता. कोण आहे कोण हा चिरकोट? अरे यांना सांगा गुटखा थुका, कारण ऐकू येत नको नको. अरे ऐकू नाही आलं, मला कळलं नाही ना रे. प्रधानजी अख्ख्या स्किट मध्ये हा एकटा चंद्रावर आहे का हो? दादा गप ना बाबा. यार यार अरे यार, प्रधानजी कोण आहे कोण हा चिरकुट जो आमच्या संस्थानातल्या नियमांना आव्हान देतोय? शिपाई, राणी सरकार, याचा जो अवयव पहिला हाताला लागेल तो छाटा. नाही अरे थांबा, अरे सांग रा, मी काय केलं? मी फक्त विचारलं ना. नका विचारू. एकतर आमच्या राज्याच्या नियमांबद्दल असे कसे नियम असं म्हणता, हा अपमान आहे. नाही, मला अपमान करायचं नव्हता. आ? नाही, ऐका राणी सरकार, मला फक्त एवढंच विचारायचं होतं, हा आगळा वेगळा नियम कसा काय? खूप 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 बुक 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 अरे बापरे. राणी आहे का पोत आहे? खूप वर्षांपूर्वी आमच्या राज्यावर एका डावा कुमार नावाच्या क्रूरकर्मी राजाने आक्रमण केलं होतं. आमचं अर्ध राज्य काबीज केलं होतं. आमच्या प्रजेवर अत्याचार सुरू झाले होते. तेव्हा आमचे त्यावेळचे राजे द्रुत कुमार यांनी आमच्या देवाला एमेजोबाला नवस केला की आमच्या राज्यावरचं संकट जर दूर केलंस तर डाव्या कुमाराचा डावा पंजा तुम्हाला अर्पण करू. मग काय, आमच्या देवाने आमचं गाराणं ऐकलं. आमचा नवस पूर्ण झाला आणि त्या डाव्या कुमार राजाचा नायनाट झाला. आणि आमच्या राजाने आमच्या देवाला डाव्या कुमाराचा डावा पंजा अर्पण केला. आणि तेव्हापासून आमच्या राज्यातलं कोणीही कुठल्याही कामासाठी डाव्या हाताचा वापर करत नाही. काय सांगता, नक्की? हो, आठवा. कायदा आहे तसा. काय तुम्ही डाव्या हाताने मुजरा केलेला आहे. तुम्हाला तुमचा हात द्यावा लागेल. अरे याला काय, रोय खिशात घालते. मला काय अर्थ आहे, तुम्ही काय म्हणताय? खिशातली बोरं मागताय का? मी पटकन देईन. अरे डावा हात आहे यार माझा, मी डावा ए सेलिब्रिट्या, गुन्हा केलायस, डावा हात तर आम्ही छाटणारच. नाही, डावा हात छाटू नका. ऐका माफ करा मला महाहत्ती. महाराणी. दादा तू जरा शांत बस ना. तुझ्या या सतत पंच काढायच्या सवयीमुळे ना ते दुसरा हात पण कापतील तुझा. आयडिया देऊ नकोस, ऐकतील आणि तीच आयडिया करतील ना. थांब ना जरा तू. Sorry. मला माफ करा. मी तुझ्या पायाशी लोटांगण घालतो, मला माफ करा. माफी असावी मला, माफी असावी मला, माफी असावी. उठा ओ उठा. अरे बाप, माफी उठा तुम्ही. दादा उठ. उठा तुम्ही. आम्हाला काय आनंद होतो का हे सगळं करताना? पण तुम्ही गुन्हा केलात आणि आम्हाला डावा हात छाटावाच लागेल, नाहीतर आमचा देव आमच्यावर कोपेल, आमच्या राज्यावर संकट येईल. हात तर आम्हाला छाटावाच लागेल. दादा दे तू तुझा डावा हात दादा. सामाजिक कार्य दादा, पुण्य लागेल तुला. तू दे तुझा हात, मला कशाला द्यायला लावतोस? अरे तू माझ्या वतीने बोल ना, त्यांना रिक्वेस्ट कर ना. मला काय सांगतो, डावा हात दे. बोलतो प्लीज बोल रे, तुझ्या हातात रे मला. बोलतो. राणी सरकार, एक विनंती होती. या छाटूचा डावा दादू हातू नका. दादाचा डावा हात छाटू नका असं वाक्य आहे ना. या छाटूचा डावा दादू हातू नका हे कुठलं? बोलतो दादाचा डावा हात छाटू नका. हा बरोबर बोलतोय. दुसरं काही पण छाटा. अरे हे कशाला सांगतो? ऑप्शन कशाला देतो? सांग ना, काही छाटू नका म्हणून. ऑप्शन आयडिया. राणी सरकार, माझे कामाचे तास संपतायत. याचा हात कापून जाऊ मी. अरे थांब रे,
असा कोण आहेस कोण तू असा कसा असा अंगावर येतोस कंत्राटी काप्या आहे. कंत्राटी काप्या हा. अरे कंत्राटी काप्या असू दे नाही तर धंत्राटी भाप्या असू दे म्हणजे नाही बाबा अरे हा तुम्ही काय करताय समीरची? शांत व्हा, शांत काहीतरी व्हा. करा प्लीज मी मला हात नाही हो कापायचं मी एक अभिनेता आहे करतो. अख्खा आयुष्य त्याच्यावर आहे हो. आता मोठे कलाकार आहात असं रडू नका. अजून गलिच्छ दिसता तुम्ही. दादा राणी सरकार माफी असावी. लहान तोंडीत मोठा घास घेतो. हे आपल्या राज्यातील नामवंत कलाकार आहेत. आपल्या राज्याचा भूषण आहेत ते. त्यांचा जर एक हात कापला तर हात नसलेल्या कलाकाराचं राज्य असं म्हणून आपल्या राज्याची हेटाळणी करतील. हो हो बरोबर आहे बरोबर बोलताय ते आणि प्लीज मी बोलतो. हां. आणि हात म्हणजे दिसणारा अवयव. हो. कलावंतासाठी दिसणं फार महत्वाचं आहे. राणी सरकार काहीतरी विचार करा. दादा दुरुस्त बोललात प्रधानजी. हात दिसणारा अवयव आहे. ठीक आहे, मग यांची डावी मांडी छाटा. दिसणारा अवयव नाहीये. नाही नाही डावी मांडी काय छटा ठीक आहे, चला चला लवकर मला, कारण घरी जायचंय. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. अरे मांडी काढा. वाढदिवस आहे मग केक कापा मांडी कशाला कापताय माझी नाही, ऐका ना, ऐका शिपाई शिपाई हा फक्त दिसतो याचा घोडा अदृश्य आहे का तुम्ही शांत बसा. तुमच्या खूप किडे आहेत. नाही हो किडे नाही हो मला फक्त एवढंच म्हणायचं मी माझा डावा हात देणार नाही मी डावी मांडी सुद्धा देणार नाही ठीक आहे दादा तू तुझं उजवा हात दे देऊन टाक. काय उजवा देऊ अरे माझं करिअर आहे करिअर अरे पण तू डोरबेल तोंडाने वाजवतोस ना. झालं एवढंच करिअर माझं ठीक आहे, बरोबर एवढंच करिअर आहे माझं दुसरं पण काहीतरी असेल ना अरे सांग ना ठीक आहे राणी सरकार, ह्याची डावी नागपुडी कापतो मी. ए नाही या. शाबास दत्तू. नागपुडी कापलीस तर सनई कोण तुझा बाप वाजवणार. प्रधानजी पटपट. पटकन ठरवा काहीतरी. मला एवढं सांगायचं आहे माझं जर तुम्ही कुठलाही हात कापलात तर मी लिखाण कसं करणार हो लिखाण कसं करणार दादा तुझं सगळे लिखाण वहिनी करतात ना, तू फक्त नाव लिहितोस. वाटेल ते बोलू नको मी सगळं लिखाण करतो कर ना बाबा काहीतरी वेगळं कर ना मी बोलतो थांब दादा मी बोलतो. राणी सरकार एक विनंती होती. वाक वाक जरा झुक झुक एक विनंती होती. हा हे कुठलं झुकणं नीट झुकणं एक विनंती होती राणी सरकार. दादाऐवजी जर दुसरं कोणी स्वतःचा डावा हात दिला तर चालेल काय. रे दत्तू अरे काय बोलतोस तू हे नाही रे दत्तू हे दादा आहेस तू माझा यार. बस एवढं नाही करणार का. सांगा राणी सरकार. चालेल, आमच्या एम एच जोबाला हात मिळाल्याशी कारण. दादा लाव पिपीला फोन लाव. विचार त्याला. अरे मला वाटलं तू देणार आहेस तुझा हात नाही दादा दादा मी महत्वाचा कलाकार आहे. महाराष्ट्राला माझी गरज आहे दादा. माझी गरजच नाही महाराष्ट्राला नाही आहे पण दादा माझा छोटा आहे ते शॉर्ट हँड आहे माझा त्यांना नाही चालणार. तू पिपीला फोन लाव. हे काय लॉजिक दिलंस तू मला त्यावर 5 पानी लेख लिहिलाय त्याने. तू लाव फोन नक्की करेल तो. दिवाळी अंकात लिहिला होता हो. खूप छान लिहिला होता दाखव. पीपी ऐकेल का पण ऐकेल करेल तो. हॅलो हॅलो हा हा पीपी ए दादा बोल ना रे. हाय कसा आहेस यार मस्त आहे रे दादा, तू कसा आहेस दादा? अरे काय नाही तू दिवाळी अंकात माझ्यावर 5 पानांचा लेख लिहिला होतास तो वाचत होतो काय सुंदर लेख लिहिलास यार तू दादा ए अरे तुझ्यासाठी नाही लिहिणार तो कोणासाठी लिहिणार मला सांग. अरे हे वेडायस का ऐक ना हा दादा काम करशील का माझ्यासाठी बोल ना, तुझ्यासाठी काहीही करेन, बोल दादा. अरे हो मी ना एके ठिकाणी हा अडकलोय रे माझ्यासाठी तू स्वतःच्या हाताचा बळी देशील म्हणजे दादा म्हणजे माझ्यासाठी तुझा जर हात कापावा लागला तर चालेल तुला हॅलो पिप मी नाही देऊ शकत रे दादा माझा हात तुला. माझा आत्ता कुठे करिअर सुरू झालंय रे दादा. अरे करिअर होऊ दे सुरू रे पण माझं पण करिअर सुरूच नाही रे माझे पण काय काय परफॉर्मन्सेस असे ब्राईट असतात ना छान असतात ए दादा काही काय संपत आलं करिअर तुझं. तुला माहिती आहे ना पणती असते पणती तिची हा. ज्योत असते ना हा. ती विझण्याआधी जरा मोठी होते. तसं चाललंय तुझं आता. हे काय बोलतोय रे? हे तू अरे नाही बोलणार. दादा आहे ना आपला तो दे ना हात जरा पण ए पिप्प्या 5. तू दे ना स्वतः तू दे ना तुझा हात त्याला बोलतोस तू दे ना दादा पण मी लेख नाही लिहिला ना. अरे काय लॉजिक आहे
लेख नाही लिहिला तर हाताचं काय लॉजिक आहे? तू दे रे बाबा हात. प्रधानजी शेवटचा 1 मिनिट उरला नाही नाही बाबा कर अरे बाबा हात हात नाही रे द्यायचा ए, झालं झालं दादा दादा तुला तुला लिहायला पंजा पाहिजे ना होय 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 बरं, बरं, मग मग तुम्ही एक काम करा हा. खांदा आणि पंजा त्याच्यामधला दंड आहे ना तो छाटा. हा पंजा मी माझ्याकडे ठेवून देऊ हा मधला जो आहे दंड आणि हात तो त्यांना देऊ मग पंजा काय इथे लावून असं टाईप करून मी असं टाईप करून असं कोण तुझा बाप टाईप करतो असं समीरजी अरे पण असं कोण टाईप पटकन करतो ठरवा पटकन ठरवा हे बघा होय, होय. तुम्ही लाडके कलाकार आहात लाडके कलाकार होय, होय, होय. आम्ही तुम्हाला अजून सवलत देतो आम्ही तुमच्या डाव्या हाताची 5 बोटे छाडतो बस नाही रे बोट नाही यार तुम्ही नख घ्या नख छाटा नख कापा नख कापा हा. ठीक आहे 5 नख उपटून काढा. अरे नाही नाही उपटून नाही चला. उपटून नाही अरे नाही रे लवकर चला नंतर मला घोडबंदरला ट्रॅफिक लागतं. थांब अरे थांब कुठला शिपाई आहे यार सतत आपला असा 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 प्रधानजी, पटपट. अरे थांब राणी सरकार राणी सरकार मोठे कलाकार आहेत राणी सारखं हसायला येते या मोमेंटला हसायला सॉरी तुम्ही शांत राहा राणी सरकार मला असं वाटतं आपण त्यांचं अपेंडिक्स काढूया अपेंडिक्स म्हणजे अवयव दिसणार पण नाही आणि शिक्षाही होईल हा चालेल चालेल कृपया ठीक आहे पटपट आतमध्ये घेऊन जा त्यांना. शिपाई शिक्षेची अंमलबजावणी करा आता आता अपेंडिक्स काढायचं लगेच ओ. लगेच डॉक्टरची अपॉइंटमेंट वगैरे नाही ऑल द बेस्ट. अपेंडिक्स आता काढायचं सगळी व्यवस्था आहे मागे अरे अरे हे अरे ऐका अरे ए ए ए ए ए ए अरे ए, हळू हे खेचून कोण काढताय अरे हा कुठला प्रकार आहे वा 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 बहारदार हात दाखवून अवलक्षण या म्हणीला अतिशय साजेसा परफॉर्मन्स होता. खूप भारी कॉन्सेप्ट खूप भारी परफॉर्मन्स. विचारा आपल्या हास्यरसिकांना त्यांना हा हास्य दरबार कसा वाटलाय प्रसादा? वा वा बहारदार डाव्या हातावरचं स्किट अत्यंत सक्षमपणे उजव्या हाताने सगळ्या कलाकारांनी केलं याबद्दल अभिनंदन मजा आली दत्तू बहारदार वा वा दिवसेंदिवस तू खूप फ्लरिश होत चाललायस मजा येते बघताना मंदार याच गतीने तुझी जर उड्डाणं चालू राहिली तर लवकरच झेप घेशील अशी खात्री वाटते वनिता मी आत्ता 2 दिवसांपूर्वी पुण्यात एका लग्नाला गेलो होतो आणि त्या लग्नात जवळजवळ 500 ते 600 माणसं मला भेटली आणि मला सांगताना खूप आनंद वाटतो की ती सगळीच्या सगळी माणसं हास्यजत्रेची फॅन होती पण 50% पेक्षा जास्त माणसं तुझ्याबद्दल बोलत होती वा 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 वा. आणि त्यातल्या एक मावशी मला भेटल्या आणि त्यांनी खूप असं भरलेलं पाकिट त्यांनी तुझ्यासाठी दिलं मी त्यांना नको सांगितलं मी त्यांना म्हटलं पैसे नका देऊ प्रेम द्या वा वा वा. त्या क्षणी त्यांनी त्यांच्या हाताने एक चिठ्ठी लिहिली आणि ती मला दिली आणि मी ती द्यायला तुला येतोय क्या बात वा आहे वा वा. वू, वू. थँक्यू थँक्यू. येस सोनाली ताई. किती मस्त फार छान वाटलं प्रसाद कारण अशी दाद ऐकायला मिळणं आणि ती दाद प्रसादनी प्रत्यक्ष तुझ्यापर्यंत पोहोचवली फारच कौतुक वाटलं शाब्बास मस्त वनिता खूप मजा आली कारण मला असं वाटतं आजचं स्किट विषय वेगळा असला तरी तुमच्या डाव्या हातचा मळ होता प्रत्येकाचा श्याम आयुष्यात पहिल्यांदा कुणी कुणाचं गहिरं स्वागत करताना मी ऐकलं तूच तो आणि आज कपडेपटाला खूप शाब्बासकी कारण फार छान तुम्ही वाटताय दरबारातली माणसं विशेषतः राणी सरकारांना मॅचिंग असं तुझे अंगरखा घातलायस आणि वनिता व्हॉट अ परफॉर्मन्स काटेवंती तुझ्या स्वागताला आयुष्यभर गुलाबाच्या पाकळ्या मिळवत वा 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 वा. तुझा आळस आणि तुझा क्रोध आणि तुझा मिटणारा डोळा हे पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो आहोत फर्स्ट क्लास मित्रांनो मस्त खरंच खूप मस्त परफॉर्मन्स. थँक्यू. बापरे हे यार हे हास्य जत्रा कमाल आहे यार कमाल स्किट्स आहेत वा 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 हे बघ तुला सांगू प्रिया ते प्रसादोक बोलले ना ते पटलं मला
या स्किट मध्ये प्रिया आणि पृथ्वीच्या ऐवजी ईशानी बने असते तरी स्किट वाजलं असतं. कारण स्क्रिप्ट मध्येच इतकी ताकद आहे, इतका दम आहे, कुठलाही कलाकार सहज वाजवेल रे हे स्किट. काय लिहितात ना यार यांचे लेखक. कमाल कमाल. आणि हे कठीण आहे रे, ते काहीतरी एका दिवसाला 6 विषय वगैरे सुचवतात आणि मग ते परफॉर्म करतात. बापरे. लेखक मंडळी हॅट्स ऑफ यार. इंजर्ड आणि यांचे लेखक तर सॉलिड आहे त्यांचे. प्रिया, तू पण लिहायचीस ना लहानपणी? हो ना, मला बाबा म्हणाले होते तुझे, आमची प्रिया लहानपणी ना विनोद लिहायची, विनोद. आणि काहीतरी पाहुणे वगैरे यायचे ऐकायला ते विनोद, 2 रुपयाला एक विनोद वाचून दाखवायची. त्या काळी आवडायचं मला विनिता लिहायला. विनिता म्हणजे वनिता घरासाठी लिहायची? शिरे नाही, मग? विनोदी कविता विनिता. मी असं ते शॉर्ट फॉर्म करत असते. ओ 2 शब्दांचा एक शब्द. नाईस, चांगला आहे. आधी करायचे असतात. आता आपल्या लग्नात केलं होतं ना, हा. प्रिया वेड्स पृथ्वीकचं प्रिक्विक केलं, ते मी केलं होतं. तू केलं होतंस? वाव, नाईस यार, नाईस नाईस, गुड यार. प्रिया, पण मला काय वाटतं, तुला जर एवढं चांगलं सुचतं तर तू लिहायला घे ना. मी हा, लिहायला सुरुवात कर. मला सांग, किती वर्ष अजून त्या काय तुझ्या पतपेढीचं नाव मायकेलाल पतपेढी, किती वर्ष त्याच्यात काम करणार आहेस? अकाउंटिंग करायचं का आयुष्यभर? डेबिट क्रेडिट लिही ना कधीतरी. हा, तुझं पण नाव येऊ दे टीव्हीवर, मला पण कौतुक वाटेल. टीव्हीवर नाव वाचताना प्रिया पृथ्वी, अरे मेरी बीबी लिखतीये यार, भाई बरं वाटेल ना. भारी वाटेल ना. मग? लेखिका प्रिया पृथ्वीक. म्हणजे काय? वा, मला आवडलं असतं लायटर बनायला. लायटर? कोणाचे संसार जाळणार आहेस? लायटर नाही, रायटर. माहितीये मला रायटर, पण मी लेडी रायटर झाले असते ना, लायटर. ती क्रिएटिव्हिटी मी हे केली. डेंजर क्रिएटिव्हिटी. प्रिया, लोक म्हटले असते की नाही, मी म्हटले असते लोकांना की प्रिया नाम सुन के फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं, लायटर हूं मैं. नाईस नाईस नाईस. तू लिहायला हवंस. हा, सुरू कर लिहायला. खरंच का रे? ओ नाही, नको. पण आधीच एवढी कामं असतात मला, त्यात अजून लिखाणासाठी कुठे वेळ काढू? आता आळस करू नको. मी म्हणतोय लिही तर लिही की. खरंच लिहू का रे? हो, लिही ना बिंदास्त. नको, पण जाऊ दे. का? अरे, मी लिहिणार आणि ते जर कोणी परफॉर्मच केलं नाही तर काय उपयोग? मग कशाला लिहायचं? आणि माझं लिहिलेलं कोण परफॉर्म करणार? कोण परफॉर्म करणार? मग हास्य जत्रेत द्यायचं तुझं स्किट? तुझी काय ओळख आहे हास्य जत्रेत? ए बाबा, मी तुला एवढे दिवस सांगितलं नाही, हास्य जत्रेमध्ये माझी सगळ्यात मोठी ओळख आहे. सचिन गोस्वामींना ओळखतोस तू? हे कोण आहेत? डिरेक्टर शोचे. ए नाही, शोचा डिरेक्टर विराज जगताप आहे, माझा मित्र. आई, मोठी ओळख आहे माझी, विराज जगताप. विराजला ओळखतोस? ऍब्सोल्युटली. एक मिनिट. तुझे मुलींच्या नावाने फेक अकाउंट्स आहेत का सोशल मीडियावर? नाही का? मग कसं ओळखतोस? मी ऐकलंय तो फक्त मुलींनाच रिप्लाय करतो. प्रिया, हे वाटेल ते बोलू नको, कळलं ना? ते उगाच आपलं विनोद निर्मितीसाठी बोलतात त्याला. चांगला मुलगा आहे तो, अत्यंत चारित्र्यवान आहे. मी त्याला ओळखतो, बदलापूरला राहायचो ना आम्ही, तेव्हापासून ओळखतो. हो का? इतका शीलवान म्हणूया आपण त्याला, स्त्रियांपासून 4 हात लांब असतो. हो? ती ट्रेन म्हणून कधीच चढत नाही, तो डबा म्हणून रोज चढतो. बापरे. खूप भाबडा आहे तो, खूप भाबडा. पण त्याचं चालतं का तिकडे, म्हणजे हास्य जत्रेत? याच चालतं, तेच सांगतोय, तो मेन डिरेक्टर आहे. हो? हो. कोण म्हटलं? तो स्वतः. अरे, मी परवा गेलो होतो ना कार्यक्रमाला बदलापूर बॅरेज रोडला, तिथे भेटला. तेव्हाचा मित्र, अजूनही मैत्री ठेवलेली आहे. तुला सांगतो, विराज स्लीपिंग पार्टनर आहे हास्य जत्रेचा. सोनी मराठीचा. कोण म्हणलं? तो स्वतः. हो. अरे, तुला माहिती नाही, त्याचं खूप चालतं. तो ठरवतो कोण लिहिणार, कोण नाही लिहिणार, कुठल्या लेखकाला कंटिन्यू करायचं, कोणाला डिस्कंटिन्यू करायचं, सगळं तो ठरवतो. म्हणजे मला तो चान्स देईल? ऍब्सोल्युटली. म्हणजे तू म्हणतोयस की मी हा समजा स्किट लिहिलं, हा ते हास्य जत्रेत होणार? ऍब्सोल्युटली. काय सांगतो? मग मी लेखिका होते रे आता. हो, बिंदास तो. मी लिहायला लागते आता. होय. आई शपथ, मी आता मी खरंच जमेल ना मला? अरे बिंदास, जमणार तुला. आई शपथ, मला हे होतंय रे, मला हातांना हे होतंय, माझे हात हे होत आहेत. अगं, लेखिका होणार आहेस ना, शब्द सुचत नाही, हात शिवशिवतायत म्हणतात, हात शिवशिवतायत. मला आता खूप काम करायला लागणार हा, मला. कर बिंदास कर. मला खूप ऐक, एक काम कर, तू हॉटेलला फोन कर. हॉटेलला का?
जेवण ऑर्डर करायला ना. मी आता स्वयंपाक कुठे करत बसू, मी लेखिका होणार आहे ना आता. ए, मग काय स्वयंपाक तर केला पाहिजे. प्रिया नाटकं नको आहेत. काल शनिवार होता, मी स्वयंपाक केलाय. आज रविवार आहे, तुझा टर्न आहे, तू करायचा आहे स्वयंपाक. नाही पृथ्वी, मी आता लिहिणार आहे ना. अरे मी डाळ भात शिजवू तर मग कॉन्सेप्ट कधी शिजणार माझ्या डोक्यात. मी हे लिहिते कुठे नाही नाही, हे एवढं लिहिण्यासारखं काही कमाल नाहीये. प्रिया ऐक ऐक हे बघ अरे मला ऐक. जेवणाचं बघ ना. जेवणाचं कसं बघणार पृथ्वी, मला लिहायचंय. मी प्रतिभावान लेखिका कशी होणार. मी डोक्यात थॉट पकू की डाळ भात पकू. हा लिहिते. नाही, हा प्रिया, चांगला आहे कुठे. प्रिया हा तर अजिबात नको लिहूस. माझा ऐक मला प्रिया, सुचायला प्रिया. लागले, मला सुचायला लागले नाही नाही खरंच. ऐक, अगं जेवणाचं बघ ना आधी. तू ऐक, लेखिका होच की, माझं काही म्हणणं नाही. पण जेवण आपण बाबा पोटात दोन एक काम दाणे एक गेले. काम कर, एक काम कर. तुझ्या आईला पण सांग महिनाभर येऊ नका म्हणा आमच्याकडे. ए माझी आई का नकोय तुला घरात? ती काय पंच चोरणार आहे तुझे? हे स्किट लिहिणार आहे मी, विनोद लिहिणार आहे. मला डिस्टर्बन्स नको आहे. ती भणभण भणभण करते रे ती बाई. प्रिया सासू आहे ती तुझी. बाईच आहे ना पण. ए, अरे, बाईच आहे ना. अरे बाईवर आक्षेप नाहीये माझा. भुनभुन बोलतीयस तू तिला, त्याच्यावर आक्षेप आहे. अरे पण करतेस भुणभुण. आता भुणभुण करते तर भुणभुणच म्हणणार ना का झुणझुण म्हणणार आहे. अरे यार मला हसून हसून मरणार आहेत हास्यचित्र. प्रिया नाही मारणार कोण. नाही मारणार प्रिया कोण याच्यावर. मला यार अरे प्रिया. कुठे लिहू मला सुचत. प्रिया ऐक ना. मला आता वही पेन सापडलेला आहे. प्रिया प्रिया तू हो लेखिका, बिनधास्त हो. एक काम कर, एक काम कर. जा ए म्हणजे जा कुठेतरी जाऊ नये, मला डिस्टर्ब करू नको. प्रिया प्रिया जेवण न बनवण्यासाठी कारण शोधतीयस तू. ऐक ना, काय? मी लेखिका होणार आहे. हा मग पृथ्वी तुला कळतंय का हे किती महत्वाचं काम आहे. माझ्या हातात आता पेन आलेला आहे. मला काहीही डिस्टर्बन्स नको. प्रिया प्रिया येस येस. ऐक ना, बाकी सगळं सोड, तू जेवण बनव. आज तुझा टर्न आहे की नाही? प्रिया प्रिया कुकर आहेस, 3-3 वेळा शिट्ट्या वाजवतेस. सांगतो प्रिया ऐक यार, माझं आता चिडचिड व्हायला लागली आहे माझी. तू तू जा जेवण बनव आधी. मला म्हणालास की नाही तू लेखिका होऊ शकतेस. आता मी लेखिका होणार. अरे मी 2 वर्ष हे पण म्हणतोय आपण आई बाबा होऊ शकतो. झालो का? ते सोड रे. ते सोड म्हणजे? ते सोड म्हणजे? अरे तू जे म्हणतोयस ते बाळ जन्माला घालायला किती वेळ लागेल पृथ्वी. माझे 9 महिने 9 दिवस जातील. त्याच्या पुढे परत एवढं बाळ एवढं बाळ एवढं बाळ एवढं बाळ. मला वेळच मिळणार नाही. पण माझ्या लेखनातनं मी हजारो बाळांना जन्म देईन. प्रिक्विक विनिता आज किती बाळं मी जन्माला घालीन. आणि ही स्किटची तर फक्त 12 मिनिटांची बाळं अशी पटापटा जन्माला घालीन मी. नाही ऐक ऐक प्रिया प्रिया, ज्या क्वालिटीचा तुझा ह्युमर आहे ना, ही सगळी स्किटची बाळं कुपोषित आहेत. प्लीज माझा ऐक, प्लीज माझा ऐक. तू नको लिहूस, तू जेवण कर. अच्छा असं होतंय का? कसं होत आहे? तू जळतोयस का माझ्यावर? मी का जळेल? ए इथे बस. अरे, मी इथे का बस, जळेल? इथे इथे हे बाय बाय. प्रिया ऐक ऐक हे बघ. उद्या आता मी लेखिका होऊन फेमस होणार. नाही नाही, मुळात हे वाक्य चुकीचं आहे. लेखक आणि फेमस जवळजवळ पण नाही. सोड सोड. मी होणार. मी माझ्या स्किटच्या स्क्रिप्ट वरती लोक माझ्या सह्या घ्यायला येणार. कळलं? ज्या क्वालिटीने ह्युमर चाललाय, तुझ्या स्किटच्या स्क्रिप्टवर भेळ होईल जास्तीत जास्त. विनोद सह्या काही नाही होणार. मी होणार. मी खूप फेमस होणार. बघशील तू. हा? हो, बघशील बघ, माझा. जेवण करा ती मग मला हा, सांग. एक काम कर ना. जा अरे जा कुठेतरी जा. ही कुठली पद्धत आहे नवऱ्याला घालवायची? तू शेजारी बसला ना की मला काही सुचत नाही रे. सुचत नाही. तुझ्याकडनं अशा हे एक कॉमिक वाईब्स येत नाहीत. समीर चौगुले आणून बसू बाजूला. कॉमिक वाईफ पाहिजे तुला? ती सांगते जेवण कर बोलतो. आता इथे एक भिंत आहे. हा मला दिसत नाही इथलं काही. हाती होत यार प्रिया. प्रिया येत आहेत पंच येत आहेत. एक वाक्य तर लिही त्यांनी खोडण्यासाठी. नुसता चपमाळ चालली आहे मगापासनं. एकदा सुचायला लागलं ना मग पॉपकॉर्न सारखे पंचच येणार असे. 300-400 एपिसोड. ए लिही चल. कुठल्या जॉनरचा विनोद लिहितेस इतक्या गंभीर तोंडाने? कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. कधीतरी कर सिरियसली. कळेल माझ्या स्किट वाचून जेव्हा हसून हसून मरशील ना तेव्हा कळेल तुला. बालिश लोका. प्रिया कॉमेडी करायची, विनोद करायचे, विनोद कळतंय का तुला? मला येतात विनोद करता. हो किचन मध्ये सकाळ संध्याकाळ मी विनोदच करत असते. जनरली त्याला स्वयंपाक म्हणतात.
पण तू केल्यावर विनोदच होतो, स्किट पोटात चाललेला असतं. पण ती सांगते माझ्या प्रतिभेला ठार मारण्याचा प्रयत्न करतोयस का पृथ्वीक? चेचली पाहिजे तिला. एक मिनिट, तुला माहितीये मी काय करते किचन मध्ये? काय करते का तू किचन मध्ये? किचन मध्ये जेव्हा झुरळ आणि पाल मला दिसते ना, मला त्यांच्यातले संवाद ऐकू यायला लागतात पृथ्वीक. किचन मध्ये, आपल्या किचन मध्ये झुरळ पाले? ऐक संवाद ऐक ना. झुरळ पालीकडे बघतं असं आणि म्हणतं, ए पाल चल जरा हाल. आणि मग पाल झुरळाकडे बघून म्हणते, ई झुरळ तुझ्या नाकावर आलं पुरळ. आणि त्या गोस्वामी सर वेडी होती ना ऐकून. प्रिया, या कॉन्फिडन्स वर तू त्यांना 400-500 एपिसोड पुरवणार आहेस? झुरळ पुरळच्या बाकीच्यांना घरी बसवे ना मी, एवढंच गेलं तर बापरे. कुठे तुझे ते नातेवाईक जे या विनोदांवर गडाबडा लोळायचे? कुठे ते नातेवाईक? आहे का एक तरी जिवंत त्यातला? काय लिहिलं होतंस का ज्याच्यासाठी 2 रुपये घ्यायची सगळ्यांकडनं? तुला विनीता ऐकायची आहे? लब्बाड, आता कसं ऐकायचंय? थांब, हट्ट करू नको, सांगते. केलाच नाहीये मी. एक होता बेडूक, तो खायचा केडूक मिडूक, चिखलामध्ये लोळायचा, डबक्यामध्ये खेळायचा. आहे की नाही गंमत? चल 2 रुपये काढ, 2 रुपये काढ. ह्याच्यात विनोद कुठे आहे? तुला कळतंय का? सुलभ शौचालय आणि तुझ्या विनितेची किंमत सेम काय आहे? अति होतंय, अति होतंय पृथ्वी. अति नाही होत, सिरियसली बोलतोय मी. सिरियसली तू एक काम कर, जा. अरे हे काय? नाही बोलायचं मला हे परत. तू जा. मला चिड येते, जा म्हंटलीस की. मलाही चिड येते. मोठी काय लिहिलंयस काय? काय गणिताचा पेपर आहे लपवून काय? प्रिया, एवढं हसण्यासारखं काय लिहिलंय प्रिया? प्रिया काय लिहिलंय? मला बघाय. प्रिया काय लिहिलंय? ऐकायचंय? हा. श्री, ह्याच्यावर का हसवायला असेल तुला? ही सुरुवात आहे रे, हा. ह्याच्यावर नाही हसत आहे. हा. ही संहिता वापरण्याआधी लेखिकेची परवानगी घेणं गरजेचं आहे, नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल हुकुमावरून. वाच. कुणाचा हुकूम? आता स्क्रिप्ट होणार. आमिर हडकरचं म्युझिक वाचतं. कमाल आहे, वेगळी सुरुवात आहे. समीर चौगुले येतो. त्याला का बकरा बनवतात सगळे मला अजून नाही कळलं. समीर चौगुले येतो आणि डोरबेल वाजवतो आणि सनईत वाजवतो. अशी वाजवतो. मग युजली तो अशी डोरबेल वाजवतो, पण तो तशी नाही वाजवत. अशी डोरबेल वाजवतो. तुला कळलं नाही का? कळलं मला, वाचेल. पुढचं ऐक. तर समीर चौगुले डोरबेल वाजवतो आणि तो एंटर होतो. त्याच्या पुढे अरुण कदम येतात अरुण कदम येतात आणि पंबल मारतात आणि त्याच्यावरती सगळे हसताना दिसतात. आणि मग वनिता घरात येते आणि सोफ्यावर पडते. बापरे, खूप बंपर होतंय. मग मोरे येतात आणि मोरे येतात, शालूचा डान्स करतात. आणि त्याच्यानंतर रसिका येते आणि चुकीची गुजराती बोलते. हा बापरे, सध्या एवढंच लिहिलंय. शेवट अजून लिहायचा आहे मला स्किटचा. म्हणजे आता एवढं बंपर स्किट लिहिल्यावर ते थोडं लॉजिकल शेवट पाहिजे स्किटचा, असं मला वाटतंय. कारण स्किटचा गाभा हा लॉजिक असा असतो. हे मी काय इंटरव्ह्यूमध्ये वाचलं होतं, ऐकलं होतं. तर शेवट जरा सुचायचा आहे. बाकी हे माझ्याकडे आहे, शेवट आहे माझ्याकडे. शेवट आहे? हो, तुझ्या स्क्रिप्टसाठी माझ्याकडे शेवट काय आहे. आहे? शेकोटी जाळली पाहिजे. थंडी वाढल्या तुझी स्क्रिप्ट जाळली पाहिजे. मूर्ख आहेस. हे सगळे आयटम लिहिलेत. विनोद कुठे याच्यात? हे विनोद भरतील ना ते मोठे गोस्वामी, त्यांना काय काम आहेत? ते काय फक्त जेवायला येणार आहेत सेटवर? आणि माझं पहिलंच स्किट आहे ना, माझं हळूहळू होईल मी इम्प्रूव्ह. प्रिया, याच्यात विनोद नाहीये प्रिया. अत्यंत ज्ञ दर्जाचं स्क्रिप्ट आहे हे. तुला कळतंय का? तू कधी बाराखडी वाचली आहेस? ग ची बाराखडी येते तुला? येते का ग ची बाराखडी? हो. त्यातलं 5वं 6वं अक्षर आहे ही स्क्रिप्ट. काय बोलतोयस तू पृथ्वी? खरं बोलतोय मी प्रिया.
तुला कळत नाहीये मी मस्करीत म्हणालो का ग लिही तर तू वाटेल ते लिहायला लागलेली आहेस. मस्करीत म्हणजे मी खरंच लेखिका आहे. तू आहेस पण तू काय लिहायला पाहिजेस माहितीये का? आपलं राशनिंगचं जे काय असतं ना 1 किलो तूर 2 किलो चवळी हे सगळं लिहायला पाहिजेस त्याच्या पलीकडे. बोलतोस रे मला तू पृथ्वी. लायकी नाही तुझी लेखिका नाही, व्हायची. तुझी लायकी नाहीये. तू नवरा म्हणून लाज आहेस, लाज पृथ्वी. हो. हो, एक नंबरचा बेवरा आहेस. कोण आहे? बेअक्कल नवरा, बेवरा. नको करू हे नको करू. जळक्विक पण आहेस तू. जळक्विक म्हणजे जळकुट्या पृथ्वी. मी इथून बुक्की मारेन तुला. नको करूस. मी शपथ सांगतो मी जसं बोलू. हे अत्यंत थोकरट आहे. ज्याला मागाशी मी चांगलं म्हणालो ना ते मी ना खोटं चांगलं म्हणालो. लग्नात मरायला आपला हॅशटॅग केलाय प्रिक्विक. कशाला आई शपथ मला कळत नाही. तू तो हॅशटॅग केलाय. मला सांग थोडी अक्कल वापर. तुझं नाव प्रिया माझं नाव पृथ्वीक. आपल्या दोघांचं मिळून हॅशटॅग पण पृथ्वीकच होणार ना. मरायला व्हरायटी द्यायची म्हणून प्रिक्विक केलं. बोलतोस रे तू ना अजिबात सपोर्टिव्ह नाही आहेस पृथ्वी. अरे मी मस्त माझ्या प्रगतीवर जळतोस तू. मला कळतंय तू प्रिया. इन्सिक्युअर व्हायला लागलायस. आत्ताच बायकोची प्रगती करायला लागली की नवरे असे वागतात म्हणून बायको कधीच पुढे जाऊ शकत नाही. प्रिया तू बेअक्कल आहेस प्रिया. मी तुला आता फायनल सांगतो. शेवटचं स्टेटमेंट आहे माझं. तू बेअक्कल आहेस. देवाने जर मला विचारलं असतं ना तुला बायको पाहिजे की एक्स्ट्रा गुडघा मी एक्स्ट्रा गुडघा घेतला असता. एक्स्ट्रा गुडघा घेतला असता. हे लावला असतास आणि एक्स्ट्रा गुडघा. ते मी माझं मी बघितलं असतं. मी एक्स्ट्रा गुडघा घेतला. मूर्ख आहेस तू. तू मूर्ख आहेस. तुला कळत नाहीये. आता हे बंडखोर हे लेखिका जन्माला आली आहे. हो. आणि आता ती बंड करणार आहे आणि माहेरी निघून जाणार आहे. बर आणि लेखिका झाल्याशिवाय मी परत येणार नाही. कळलं? म्हणजे तू परत कधीच येणार नाहीयेस. मी आता स्वतः विराज जगतापला रिक्वेस्ट ऍक्सेप्ट पण केली. एवढ्या बापरे खूप ऍक्टिव्ह असतो वाटतं हा. प्रिया मी चालले माहेरी. आता नको प्रिया. हा जा आता प्रिया एक बेसिक लॉजिक की आपण माहेरी चाललोय तर कपडे बदलू बॅग. प्रिया एक बेसिक लॉजिक. प्रिया आपल्या बायकोला प्रोत्साहन देणं चांगली गोष्ट आहे पण खोटं चुकीचं प्रोत्साहन देणं वाईट गोष्ट आहे. बरोबर की नाही प्रसाद सर? 100%. वा नाही दर्जाचं सादरीकरण होतं. मस्त ऐकूया हास्यरसिकांकडून की त्यांना प्रिक्विकचा परफॉर्मन्स कसा वाटला. सोनाली ताई. सगळ्यात आधी ज्यांनी मला आज इथे निमंत्रित केलं त्या विराजचे मी आभार मानते. तो नसता तर मला कधीच हास्य जत्रेत यायला मिळालं नसतं. त्यामुळे विराज तू जिथे आहेस सेटवर तिथे मी तुला साष्टांग लोटांगण घातलं हे लक्षात ठेव. आता अलीकडेच पृथ्वी तुझं लग्न झालंय त्यामुळे मेरी बीवी लिखतीये मध्ये जे कन्व्हिक्शन होतं ते या पूर्वीच्या स्किट्समध्ये कधी दिसलं नव्हतं. इतकं प्रेमाने आलं होतं ते. पण ह्या शाब्दिक कोट्या करण्याला जे लेखन मानतात त्यांच्यावर फार सुंदर प्रकाश टाकणारं आजचं स्किट होतं. फार छान. खूप अभिनंदन. थँक्यू ताई. काय माने स्वप्ने झाली का? आले का सर? आला का तुम्ही इकडे स्टाफ रूम मध्ये? आला का निरोप पाठवायचा ना आम्ही आलो असतो तिकडे अरे सर. नाही रे नाही डोंट बी फॉर्मल. काय आहे, मला एकदम ध्यानात आलं ही आपली जी गॅदरिंग आहे ना त्याची तारीख जेव्हा आली आहे बा तर त्याच्याच तयारीबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं म्हणून आलो. आपल्या शाळेची गॅदरिंग म्हणजे म्हणजे गावासाठी असा सांस्कृतिक मेवा आहे. मेवा तेवढा आहे. अख्खं गाव त्याची चव चाखायला येतं ना. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आपली जी गॅदरिंग आहे ती नीट पार पडली पाहिजे याची काळजी आपण घ्यायला हवी. तर सगळे हसू नका. ऐका सगळ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडा बरं. हो हो अरे होला हो म्हणा तुम्ही मग. सॉरी हा. सर मला काहीतरी बोलायचंय सर. अरे बोल ना मग. बोलायला एवढा वेळ घेतो का सरमेश? नाही सर दरवर्षी जी माझ्यावर तुम्ही जबाबदारी देता ना सर ती मला यंदा नकोय. नको मला पण नकोय सर. माझी दरवर्षीची जबाबदारी मला नकोय. मला काहीतरी वेगळं काम पाहिजे. अरे एवढं वेगळं करताय ते पुरेसं नाही का तुम्हाला? सर तसं नाही मला कामं वेगळी द्या. सर तुम्ही माझ्यावर जबाबदारी जी टाकली की नाही मी चोख पार पाडणार. विषयच नाही. तुम्हाला टेन्शनच देणार नाही मी. क्या बात आहे. आणि सर तुम्ही माझ्यावर सुद्धा जी जबाबदारी टाकलेली मी अत्यंत चोख पार पाडीन कारण मला माझ्या कामात आनंद मिळतो आणि मला माझं काम प्रिय आहे.
त्यामुळे मी माझी जबाबदारी नीट पार पाडेन. शिक रे बो सरमेस. नंतर शिकतो सर, नंतर शिकतो, आता वेळ नाही सर. आणि ह्यांना यांची कामं आवडणारच, कारण तुम्ही यांना सन्माननीय जबाबदारी दिलेल्या आहेत आणि आम्हाला आलतू फालतू चिरकट कामं दिलेत. नाही, मला वाटतं आनंद जर शोधला तर कुठली जबाबदारी प्रियच वाटते. नंतर सांगा. शोधला पाहिजे ना. कुठलं काम ते सुविचार म्हणून चांगलं वाटतं. काय गलका लावला हा? शांत राहा. एक मिनिट सरमेस, एक गोष्ट मी क्लिअर करतो. सगळ्यांना सन्मानाचीच कामं दिलेली आहेत. आता तुला तर गेस्टचं वेलकम करायचं काम दिलेलं आहे. त्यांचा चहा पाणी उठ बस ते किती छान करतो म्हणून दिलं ना. तेच नाही करायचंय सर, मला तेच नाही करायचंय. सगळ्यांना मी शिपाई वाटायला लागलोय माहितीये सर. शिक्षक कमी आणि शिपाई जास्त वाटतोय. तुमच्यामुळे तर जास्त वाटतोय सर. माझ्यामुळे हो. मी काय केलं? आपल्याकडे इव्हेंटसाठी प्रसाद खांडेकर आले. हा आले होते. त्यांच्या असिस्टंटच्या कपड्यावर चहा सांडला. हा ना. त्यांनी सांडला, मी नाही सांडला सर. हो, हो. तुम्ही तिकडे 100 फुटावर होतात, तिकडून ओरडलात, सरमेस चहा पुसणार रे, सरमेस चहा पुसणार रे. हा केलं ते. सर सगळ्यांना वाटलं मी शिपाई आहे सर. शिक्षक म्हणून मला कोण कन्सिडरच करत नाही. अरे मी ते तुला लाडाने म्हणतो ना रे. नका एवढे लाड करू, नका लाड करू सर. लाडू वाटताना मला त्रास होतो या गोष्टीचा. आता लाडूचा काय संबंध बा? अल्पहाराची जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली. हो. गॅदरिंगच्या वेळी मुलांच्या नाश्त्याचं मी बघतो. काही संपलं कमी पडलं तर त्यांना वाटतं माझ्यामुळे कमी पडलं. गेल्या वर्षी लाडू कमी पडले तर त्यांनी गाणं तयार केलं. गाणं? सरमेस दे लाडू, सरमेस दे लाडू. मी दिसल्यावर हे गाणं म्हणवते सर. ते अवघडे बा पोरांचं. हे तर कायच नाही सर. त्यांनी घोषणा पण तयार केली. घोषणा? खरं तर मला लाज वाटते सांगायला, पण नाही सांग ना. सांग रे. पाण्यामध्ये शिंपले श्रमेचे लाडू संपले. सर घोषणेमध्ये का होईना पण माझे लाडू संपवले त्यांनी. कसं वाटतं ते? नटखट आहेत पोर, नटखट आहे. भेटकर जाऊ दे ना, कशाला लय मनाला लावून घेताय तुम्ही. एवढं नाही म्हणाल, शाळा आहे आपल्याला करावंच लागणार आहे तेवढं. मग तुम्ही करा यावर्षी. मला शाळेचं कौतुक नका सांगू. रोयतेचे लाडू संपले हे जेव्हा तुम्ही ऐकाल ना तेव्हा तुम्हाला किती त्रास होईल बघा. अहो तसं नसते. आता पोरंच आहे की नाही ती. आता पोरं खोड्या नाही करणार तर कोण करणार मग? आपण शाळेत असताना काय कमी केलं त्या का सांगा बरं. मी कोकणात होतो शाळेत. तुम्ही साताऱ्यात काय केलं मला माहित नाही. लक्षात घ्या. हे तुम्ही असं बोलू नका बरं का. हे असं बोलायचं नाही तुम्ही. असं ना बरोबर आहे. तुम्ही काय कडक बुंदी आहे का? केवढं कडक होत आहे. एक बुक्का टाकला तर सगळ्या अरे बघा मीटिंग मारामारीवर जाते सर. मी समजावतोच आहे म्हणजे नाही, मी समजावतोच आहे त्यासनी. भेटकर अहो कसं असते, आपण आपलं काम एन्जॉय केलं नाही. माझ्या कधी एन्जॉय करायला शिका तुम्ही. बघा तुम्हाला तुमच्या कामात मजा येते की नाही. सर तुम्ही तुमचं काम एन्जॉय करणारच. तुमची कामच तशी आहे. तुमची कामं काय आहेत? काय? स्टँडला जायचं, स्टेशनला जायचं, पाहुण्यांना कारने घेऊन यायचं, त्यांच्या बाजूला बसायचं, फोटो काढायचा. ही तुमची कामं सर. ही एन्जॉयच करणार तुम्ही. आता तशी माझी पर्सनॅलिटी जरा हायच रॉयल म्हणजे त्यामुळे काय करणार ना. आता हाय तर माझ्या थोड्या ओळखी पाळखी. जरा मुंबई पुण्याला येणं जाणं असतंय माझं. मोठ्या लोकांमध्ये जरा उठणं बसणं असतंय माझं. ऐक ना, त्याच्यामुळे मी दर कार्यक्रमाला नटनाट्या कोण मीच घेऊन येतो नाही. अरे माने खरे किती नटनट्या हे असं समोरून पाहिलं. आहे का नाही? तुमचंच क्रेडिट आहे. तर काय खरंय, काय खरंय मी बघितलंय. काय? आपल्या शाळेच्या आजूबाजूला जे नटनटी येतात ना सुपाऱ्यांसाठी, हे तिकडे जातात, हातापाया पडतात. हो या ना आमच्याकडे, होय होय या ना आमच्याकडे या ना, असं करून घेऊन येतात त्यांना. मी पाहिलंय तर. लय करू नका, काहीतरी बोल नका उगाच. तो आणि बघा कसं केलंय, वरमडी लावून आल्या काय. घेऊन येतोय की नाही भाषा मॅडम? मला सांगा कसं का असं ना, मी पाहुणा आणतो की नाही? हो आणता. माझं काय म्हणणं आहे, तुमचे जर हे सगळे मुद्दे जर डिस्कस करून झाले असतील तर मी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीला जाऊ का? माझी मुलं वाट बघतात. मॅडम जाऊ दे. थांबा मॅडम, जाऊ दे. थांबा, मला जरा बोलायचंय सर. दरवर्षी याच मॅडमना डान्स आणि नाटक का बसवायला देता तुम्ही? बरोबर. मला बसवायला द्या ना कधीतरी. अरे दिला होता 3 वर्षापूर्वी यांना डान्स बसवायला दिला होता. काय गाणं होतं? सांगा राया सांगा मी कशी दिसते. 40 मुलं रांगेमध्ये कसा डान्स करत होती? अन सांगा राया सांगा मी कशी बघा सर या मॅडम मला चिडवताय. बरोबर बोलताय. काय मला चिडवतायत मला
कसं चिडवलं मी? काय चिडवलं? जे आहे ते एक मिनिट सांगितलं. एक मिनिट तुम्ही जेव्हा मुलांचा डान्स बसवता तेव्हा सगळी मुलं असं 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 करत नसतात ते नाही तुम्हाला दिसत असं वाटतं की लाईनीत 40 अंडरटेकर उभे आहेत. करेक्ट आहे सर. हे आता मला काय बोलायला का शांत व्हा ना, चेतना मॅडम एकाच वर्षी तसं झालं ना. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी यांनी गॉगल घालून स्टेजवर उतरवलं. 4 वर्ष झाले कुठला पण डान्स असो आपले पोरं गॉगलवर डान्स करतात. अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या पोरांचा गॉगल डान्स फेमस आहे. मग आता आज काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला माहितीये. पण तेच मी तोडगा तर काढला नसता. तोडगा काढलात पण त्याच तोडग्याचा मला त्रास होतो सर. तुम्हाला त्रास होतो? मी गेल्या वर्षी पहाटे पहाटे उठून शाळेत आले, रांगोळी काढली. माझ्या बिचाऱ्या 25 मुली माझ्या मदतीला आल्या होत्या सर. आम्ही 5 वाजेपर्यंत रांगोळी पूर्ण केली. बर या बाईंचं लेझिम पथक गॉगल लावून 6 वाजता आला आणि माझी रांगोळी तोडवत गेलं हो. काय ना, माझी मुलं पाहुण्यांचं स्वागत करत होती त्यामुळे ती जोशात नाचत होती. आता माझी हो पण पाहुण्यांसाठीच मी पण रांगोळी काढली होती ना. पाहुण्यांना बघू तरी द्यायचीत ना. ते जरा काय ना सर, माझी मुलं माझ्यासारखी भान हरपून नाचतात त्याच्यामुळे त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि कसं आहे सर, यंदा सांस्कृतिक कार्यक्रमात मी सुद्धा एक डान्स करणार आहे. एक स्पेशल डान्स करणार आहे आणि मी मुलांसोबत नाचणार आहे. तुम्ही वॉट अ डेडिकेशन. नम्रता मॅडम डान्स एकदम केला तुम्ही. थँक्यू. आपली शाळा आहे हो. गॅदरिंग मध्ये बदका बदका नाच रे. त्याच्यानंतर एकदम आज की रात माझा हुस्न काली. बरं नाही, हरकत नाही सर, मी सोपं करीन. शब्द जरी प्रौढ असले तरी मी लहान मुलांना शोभेल असा डान्स बसवेल. वा 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 मग काय वा, ही यांची कला. यांच्या अंगात कला आहे, फक्त माझ्या अंगात कला नाहीये का? एक मिनिट, माझ्या कलेबद्दल तर तुम्ही बोलूच नका. माझ्या शेजारी एक काका राहायचे, ते मला म्हणाले की नम्रता मॅडम तुमचा जन्म ना हा कलेसाठी आणि स्टेजसाठीच झालाय. त्याच्यामुळे विषय बघितला विषयच नाही. बघितला हो काय? तुमचा जन्म बघितला मी. काय? मागच्या वर्षी तुम्ही नाटक बसवलं होतं रँडचा खून. हो रँडचा खून. हो. अख्खी बग्गी बनवली होती त्याच्यासाठी. बग्गी बनवली होती. हो. अहो एंट्रीलाच त्या बग्गीचं चाक तुटलं. तो बिचारा मुलगा रँड तो खाली पडला. त्याची आई आली स्टेजवर आणि त्याला कडेवर घेऊन निघून गेली. रँडचा खून हे अख्खं नाटक रँड शिवाय केलं यांनी. काय करायचं? आणि मग गोळ्या झाडल्या रिकाम्या बग्गीवर आणि मॅडमनी स्वतः आवाज काढला ना मागून, बग्गीचा आवाज. भारी झालं होतं. काय क्रिएटिव्हिटी होती ती. टाळ्या आल्या होत्या. डोळ्यातनं पाणी आलं होतं खरंच. पाहुणे एकदम फुल चालले होते. एकदम पाहुणे अरे गेस्ट कोण येणार आहे? सेलिब्रिटी गेस्ट. गेस्ट माझं चाललंय, बोलणं चाललंय. चाललंय. या वर्षी घेऊन येतो मग. कोणी प्रसाद वाकासनी. मग माझा एक फोटो चमकाड भाऊ त्यांच्यासोबत काढणार की बस. माझा पण. तुम्ही काढू मॅडम काढू. येणार ना ते. येणार म्हणजे काय येणार? ते अवेलेबल नसतात ना म्हणे. आता मोठा माणूस आहे हो, ते बिझीच असणार की. पण मी शब्द टाकलाय म्हणल्यावर यावं लागतंय त्यासनी. आणि तुम्हाला तर माहिती आहे सर, माझा शब्द म्हणजे शब्दच असतोय. हे बरोबर. सर काय हात हलवताय तुम्ही? यांचा शब्द म्हणजे लय फालतू शब्द असतो. काय कसं बोलतेस? बरोबर बोलतोय मी. काय म्हणू नका. बोलू द्या. सर तुम्हाला आठवत आहे प्रत्येक गोष्टीला टाळ्या वाजवताय तुम्ही विसरलात का काय झालं होतं ते? काय विसरलो? सर एका इव्हेंटला यांनी आपल्याला काय प्रॉमिस केलं? काय? हे सिनियर सोनाली कुलकर्णीला घेऊन येणार होते बरोबर? हा मग यांनी कुणाला आणलं? सिनियर सिटीजन सोनाली वसंत कुलकर्णी. 75 वर्षाच्या म्हातारीला घेऊन आले ते. आवाजापेक्षा बॉडी थरथरत होती तिची. अहो त्या दरवाजापासून या स्टेज पर्यंत यायला 2.5 तास लागला तिला. तरी त्या म्हातारीच्या अंगात मस्ती किती. तिला भाषण करायचं होतं. काय लागा काय बोलताय? लाज वाटते का तुम्हाला? थोर समाजसेविका होत्या लागा त्या. अहो, थोर एवढी कामं केली ती लोकांची त्यांनी, तुम्हाला काय माहिती हो? और समाजसेविका होत्या ना मग लैला मे लैलावर जरा नाचवला कशाला तुम्ही? की नका सांगू तुम्ही मला. आल्या का नाही आपल्यासाठी त्या? माने भलतं बेकार होते. बोलतं बेकार. मग तू लय तोंडावर करून बोलतो. तू घेऊन ये मग. तू घेऊन ये. माझ्या पण ओळखी आहेत, मी पण आणू शकतो. आण बघून आण. आणतो मी पण आणतो. आणणार आहे. आण. कोणाला आणशील? कोण आणायचा? मोठा माणूस आहे. कोण आहे? आण. कोणाला आणशील? प्रथमेश शिवलकरला आणतो मी. शांतता. बघितली शांतता? हे जी रेंज कुठपर्यंत आहे कळलं तुम्हाला? काय सांगतोय लागा? ती प्रथमेश शिवलकर महिन्यातलं 10 दिवस तुझ्याच घरी पडून असते. काय बोलते? मोठा सेलिब्रिटी आणून दाखवतो मग असेल तर. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? प्रथमेश शिवलकर मोठा सेलिब्रिटी नाही? मोठा म्हणलंय मी. सर हे बघा, हे आमच्यावर नेहमी होता अन्याय. सर संध्या करणार आम्ही. हे नेहमी होता. 1 मिनिट. अरे नाहीये तो मोठा सेलिब्रिटी. सर काय बोलताय तुम्ही? सर काय बोलताय तुम्ही?
हे बघ सरमेश मी काय म्हणतो तुम्ही पहिल्या सरमेस करू नका सर. मला एकदा तरी सर म्हणावं. सरमेस मधला मेश कापा आणि फक्त सर बोला सर. अरे तू माझ्या पोरासारखा आहे ना म्हणून म्हणतो मी सरमेश. नको, दळभद्री घराण्याचं ओझं नको माझ्या डोक्यावर. तुम्ही मला सरमेश म्हणा. एक मिनिट, तुझ्यावर जी जबाबदारी दिली ती तू करणार आहे का नाही करणार आहे? मी पहिल्या पानापासून सांगतोय मला नाही करायचंय सर. मला नाही करायचं. मला जाऊ दे, नकोय सर. विटलाय माझा जीव. नाही का चेतना मॅडम तुम्ही? मला पण नाही करायचे. यांना जर आमच्या कामाचा त्रास होत असेल तर मला पण ही जबाबदारी नकोय. तशी माझी सासू आजारी आहे, मी तिची काळजी घेईन. म्हणे आला का कोणालाच करायचं नाही मग मी कशाला थांबू इथं? म्हणजे मला माझी शेतीची काम आहे ती. मला तर कवा घंटा वाजतीन कवा रानात जातोय असं होतंय. कळलं का? माझं सगळं ऊसात आहे तिकडं. माझं ह्याच्यावर चाललंच नाही मुळात काय. आहारे आहारे आहा म्हणजे कोणाला गॅदरिंगची काही पडलेलंच नाहीये. नाही, आम्हाला पडली होती पण यांना त्रास होतोय. आमच्या कामाचा तर मग आम्हाला हरकत नाही ना, हरकत नाही. मी समर्थ आहे. सगळे गेस्ट येतील त्यांना मी चहा देईन. हा ना, मी रांगोळी काढीन आणि ते गाणं आहे ना आज की रात माझ्या हुस्न का आंखों से लीजिए त्याच्यावर मी डान्स करीन. नाही सर, तुम्ही डान्स कराल म्हणजे भारी, पण पाहुणं कोण आणाल? तुम्ही हास्य जत्रेचे कलाकार आणतात ना, ओळख आहे ना आपली मी मोठे गोस्वामींना घेऊन येईन. त्यांना पैसे नाही दिले तरी चालतं. त्यांच्या हातात माईक दिला तरी खुश होऊन जातात ते. अरे त्यांची उठ बस करायची बी गरज नाही ना. एका जागी बसवला ना तिथेच बसून जातात ते, उठतच नाही. सर आता तुमचा बऱ्यापैकी सगळा कार्यक्रम ठरलाय तर आम्ही निघू का मग घरी? नाही घरी नाही जायचं. काय वरून फोन आला होता शासनातर्फे. आपल्या शहरातील ज्या काही सगळ्या ग्रामपंचायती आहेत ना तिथले साक्षर किती, निरक्षर किती, ते पूरग्रस्त किती, प्रकल्पग्रस्त किती आणि ते काय असतं कडे ते पदवीधर. हा पदवीधर किती त्याची यादी करून शासनाकडे पाठवायची. तर त्याच्यासाठी मी तुमच्या चौघांची नावं देतो. तुम्ही नाही म्हणाल त्याला टाका नाही, मग बघा काय होतं. ऍक्च्युली मला काय वाटतं, चेतना मॅडम मगाशी जे म्हणत होत्या की त्यांना डान्स शिकवायचंय, तर तुम्ही डान्स शिकवू शकता. कारण मला आता जस्ट त्यांच्या चंद्रमुखी दिसतेय. हवं तर आपण दोघी मिळून डान्स बसवूया, चालेल. आणि तुमच्यात सुद्धा मला एक रांगोळी कार दिसतेय, तर आपण रांगोळी काढूया, एकत्र करूया सगळी बरं, कामं. क्या बात है. चालेल. सरमेश सर माझा तसा काही एवढा प्रॉब्लेम नाहीच पहिल्यापासून. म्हणजे फक्त मला एवढंच रिक्वेस्ट करायची सर की उद्या समजा कुणाचा चहा सांडला काहीतरी झालं तर तुम्ही लांबून असं ओरडू नका, सरमेश चापूस नाराय असं ओरडू नका सर. तुम्ही काय सांगा, सरमेश शिपायला सांग चहा पुसायला. म्हणजे मी काय बघेन आणि सांगेन की सर शिपाई नाही मीच पुसतो. म्हणजे काय होईल सर, लोकांना काय वाटेल माणूस शिक्षक आहे पण जमिनीवरचा काम बघा. रिस्पेक्ट वाटते सर, डाऊन टू अर्थ वाटलं पाहिजे. भारी पुसते ती सर. मी बघितलंय म्हणजे पोचवाली बाईक जवळ आणि मी आहे की मदतीला. मी आहे की मी फडक आणून देईन तुम्हाला स्वतः. काय विषय नाही. आणि पाहुण्यांचं माझ्याकडे असतेच सर. पाहुणे आम्ही दोघं मिळून जाऊन मुंबईत घेऊन येऊ पाहुणे. बेस्ट. अगदीच काय प्रसाद वगैरे नाहीच जर समजा आले, विराज जगताप तर घेऊन येतो. चांगलं चालेल, आपण गॅदरिंग मस्त करू सर. तुम्ही काही काळजी करू फक्त ते नाव तेवढं नाव सर देऊ नका. नाही ठीक आहे ना, मी वर फोन करून सांगतो की आमचे जे शिक्षक आहेत ते गॅदरिंगच्या कामांमध्ये बिझी आहेत बा, त्यांना काही येता येणार नाही. थँक्यू सो मच. हे जे काम आहे ते मे महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये ते करतील. मे महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये करा. सर नाही सर, Actually काय सर, मला vacation वा 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 वा, भारी परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. बहारदार, मजा आली. नमा आणि चेतू काय बेरिंग होती तुमची. वा वा, थँक्यू. मजा आली, खूप मजा आली. आणि कन्सिस्टंटली पकडून ठेवलं तुम्ही दोघींनी पण. आणि त्याच्यात तुझा डान्स म्हणजे ओ हो, हा लाजवाब, मस्त बेरिंग होतं. आणि तुमच्या दोघांची पण बेरिंग नेहमीचीच होती, पण तरी मजा आली. एनर्जी आणि गिव्ह अँड टेक आणि मस्त. मध्ये काय म्हणलास एकदा, दळभद्री घराण्याचं ओझं नकोय, या पद्धतीची वाक्य जी तुला सुचतात ना, बहारदार. मजा आली. आत्ताच सुचलं त्याला. वा वा वा, रिहर्सलचं नाही. कल्ला, फारच मजा आली. मला ती 40 मुलं गॉगल घालून नाचताना दिसली. मी घाबरलो की खरं या शाळेत असं झालं असेल तर काय. बट
ह्या सगळ्या पलीकडे जाऊन नमा वन्स मोर आहे तुला. आणि त्या डोळ्यांसाठी आहे तो, म्हणजे तुझा डान्स 100 वेळा बघितलाय. श्याम, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मोठे गोस्वामींना घेऊन येतो, त्यांना पैसे द्यायची पण गरज नाही. हे बोलताना जरा अशी पण भीती नाही वाटली की आपण इथे येतो ते पैसे देतात म्हणून? असं असताना हे बोलताना तुझी जीभ जरा पण कचरली नाही? त्यांनीच दिलं त्यांनीच टाकला असणार. वा वा, नाईस नाईस. खूप स्पोर्टिंगली घेतात, पण खरोखरीच फारच कौतुक तुम्हा सगळ्यांचंही. थँक्यू. मंडळी, हास्याचं हे उत्पादन असंच चालू राहील, परंतु पुढील भागामध्ये, कारण आजच्या भागामध्ये इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची.